नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. आणि या तुकाराम मुंडे साहेब यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती एक अतिशय महत्त्वाची पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये दिव्यांग बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेतलाय. तो नेमका निर्णय काय हे आपण त्यांच्याच फेसबुक पोस्टवरून बघूया. दिव्यांग विभागामध्ये खोटे प्रमाणपत्र देऊन शासनाच्या नोकरीमध्ये फसवणूक झाल्याचा मुद्दा आहे. ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भात चौकशी झालेली आहे, कारवाई सुरू आहे आणि आता दिव्यांग कल्याण विभागाने अतिशय चांगली वेबसाईट तयार केलेली आहे. प्रत्येकाला त्याच्यावर रजिस्टर करायचं आहे. प्रत्येकाचं सर्टिफिकेट हे तपासलं जाणार आहे आणि तपासून पुढच्या काळामध्ये डिजी लॉकर सारखी व्यवस्था आपण उभी करणार आहोत, ज्यातनं अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत ते घोटाळे या ठिकाणी होणार नाहीत. तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे तुकाराम मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेलं आहे, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या दिव्यांग पोर्टलच्या माध्यमातून त्यांना आता त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे डिजी लॉकर म्हणून काम करणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं कागदपत्र स्वतःकडे बाळगण्याची गरज नाहीये. कोणत्याही योजनेचा फॉर्म भरायचा असेल, कोणत्याही योजनेसाठी कोणत्याही कार्यालयामध्ये कागदपत्र सादर करायचे असतील तर कोणत्याही फिजिकल कागदपत्राची गरज नाहीये. ज्या पद्धतीने आत्ता सध्या स्थितीला आपण केंद्र सरकारने जारी केलेला जो डिजी लॉकर म्हणून आपण वापरतो, त्या ठिकाणी ते डिजी लॉकर सर्व कार्यालयामध्ये शासकीय वैधता म्हणून वापरून त्या ठिकाणी अनेक लोक लाभ घेत आहेत. त्याच पद्धतीने सहाय्यक पोर्टल जे आहे हे सहाय्यक पोर्टल सुद्धा डिजी लॉकर म्हणून काम बघणार आहे किंवा पाहणार आहे. आणि या पद्धतीने लाभार्थ्याला कोणत्याही कार्यालयामध्ये कागदपत्र घेऊन जायची गरज नाहीये. कोणतेही कागदपत्राचे हार्ड कॉपी कागद स्वरूपामध्ये हाताळण्याची गरज नाहीये. अशा पद्धतीचा अतिशय महत्त्वाचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सभागृहामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जो निर्णय आहे हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण दिव्यांग बांधव प्रवास करताना शारीरिक अडचणीमुळे त्यांना कागदपत्र वापरण्यास किंवा हाताळण्यास खूप त्रास होतो आणि त्यावरती उपाय म्हणून हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल डिजी लॉकर म्हणून काम पाहेल असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहात मांडलेला महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचा निर्णय आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे याची जाणीव सर्वांना आहे. म्हणून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.